आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पितृपाठामध्ये पूजा प्रकारे केली पाहिजे घरामध्ये आणि करावी की नाही, कोणते विधी केल्या पाहिजे, कोणत्या वस्तू घेऊ नये, आपण पितरांना कशा प्रकारे आनंदी ठेवलं पाहिजे, आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पूजा करावी की नाही। बऱ्याच जणांना असे वाटते की या टायमाला काय करावे आणि काय नाही। पितृपक्ष म्हणजे काय, यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी केल्याने आपल्यालाही तृप्ती मिळते आणि आपल्या पितरांनाही कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला दुर्लक्षित करायच्या आहेत, त्या अजिबात करायच्या नाहीत। तर 29 सप्टेंबरपासून चालू झालेला आहे हा पितृपक्ष आणि 14 ऑक्टोबर 2023ला संपणार आहे, म्हणजे तोपर्यंत राहणार आहे। तर आपल्याला माहिती आहे की 15 दिवसांचा असतो। तर हे जे दिवस आहेत ते पुष्कळच खास असतात आपल्या पितरांसाठी। वर्षभर तर आपण स्वतःसाठीच व्रत, वैकल्ये, सण साजरे करत असतो ना। प्रत्येक वस्तूंची स्वतःसाठी आपण खरेदी करतो, देवांसाठी सर्व काही करत असतो। हे पितरपाठाचे जे दिवस असतात ना, या टायमाला पितरांना यमलोकातून सोडले जाते। पितर आपल्या घरी येतात व बघतात तर ते आपले जे माणसं आहेत ना, जे नातेवाईक आहेत ना, ज्यांना मागे सोडून आलेले आहेत ना, ते आपल्यासाठी काय काय करत आहे, आठवण करत आहे की नाही, घर परिवारामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं चाललेलं आहे की नाही। तर ते दाराजवळ येतात आणि येऊन पाहतात घरात सुखशांती आहे की नाही, स्वागतासाठी ते पितरांसाठी तयारी केलेली आहे की नाही, रोज पाणी अर्पण करतात की नाही, आठवण करतात। ते सर्व बघून खूपच तृप्त होतात आणि चांगले जाताना आशीर्वाद देऊन जातात। त्या ठिकाणी जर खूपच भांडणे, वादविवाद अशा प्रकारचे वातावरण असेल आणि खाण्यापिण्यात कोणतेही नियम वगैरे नाही ना, आपण त्यांची आठवण करतो ना त्यांच्यासाठी काही करतो, तर अशामुळे ते खूपच नाराज होतात आणि दुःखी होतात। त्यात जे तृप्त होण्याचा, जो मुक्त होण्याचा, जो प्राप्त होण्याची जी वेळ असते ना, तर ती या टायमालाच असते। आपली काही जबाबदारी बनते। तर तुम्हाला समजलंच असेल पितृपक्षामध्ये काय काय करावं लागतं। तर या टायमाला पितृ निवारण करण्याची वेळ खूपच शुभ असते। जवळजवळ सर्व लोकांना काही ना काहीतरी छोटा मोठा पितृदोष लागलेला असतोच। ज्या कारणाने लागलेला असतो ना, ते कसे माहिती होणार बरं। तर बघा, जीवनात काही प्रगती होत नाही, खूप मेहनत करत आपण असतो, पण काही ना काही करूनसुद्धा आपल्याला प्रयत्नाला यश मिळत नाही आणि शुभ कार्यसुद्धा आपल्या घरामध्ये होत नाही। घरामध्ये लग्न समारंभ वगैरे कोणतेही काही शुभ कार्य होत नाही आणि एखादी चांगली बातमीसुद्धा येत नाही। मुलांसाठी लग्नाचे निमंत्रण येत नाही, आले तरी जमत नाही, मुलांचे लग्नही केले तरी त्यांना मूलबाळ होत नाही, अशी बरीचशी समस्या असतात। घरामध्ये मंगल बातमी येत नाही म्हणजे मुलांना मूलबाळ होत नाही, भांडणे होणे, काही ना काही कारण नसताना सुद्धा वाद होतात। जर विचार केला तरी आपण यामागे काही ना काही कारण असतंच ना। कोणतेही शुभ कार्य होत नाही, मुलं ऐकत नाही, उलटं बोलतात, घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही, म्हणजे खूप पैसा येऊन सुद्धा घरामध्ये भरपूर अडचणी निर्माण होत असतात, फळ खर्च होत असतो, लक्ष्मी टिकत नाही। तर यावेळेला पितर जेव्हा आपल्या घरामध्ये येतात ना, तेव्हा आपण थोडी छोटी मोठी तयारी करणे महत्त्वाचे आहे। तर यावेळेस आपले पितर येतात आपल्या घरी आणि आपण त्यांच्या स्वागतासाठी छोटी मोठी तयारी केली पाहिजे। काही वेळा पितरांसाठी काही वस्तू अशा असतात की त्या ब्राह्मणाला बोलावूनच केल्या पाहिजे। जर त्यांच्या नावाने तर्पण, श्राद्ध वगैरे हे आपण ब्राह्मणाकडून मंत्राद्वारे ते प्रॉपर केले पाहिजे। कारण काय असताना पितृपक्षात कोणतीही गोष्ट जी आहे ना, ती चुकीची व्हायला नको हवी। परमेश्वराला जर आपण माफी मागितली तर ते माफ करतात, परंतु पितर माफ करत नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीचे मंत्र म्हणू नये। जर मंत्र येत नसेल तर एकदम साधा मंत्र म्हणा, सोप्या पद्धतीने म्हणा
क्षमा याचना करा, क्षमा मागा पितरांना. शांतीसाठी काही म्हणायचं असेल तर एकदम साध्या भाषेमध्ये म्हणा. जसं आपल्या मंत्रातील बरेच शब्द माहिती नसतात आणि आपण ते उलटसुलट बोलून टाकतो, तसं करू नका. ब्राह्मणाकडूनच हे सर्व काही करू शकता. या वेळेला पितरांसाठी पिंडदान, तर्पण, दीपदान असतं, दान होतं. घरामध्ये सुखशांती ठेवली पाहिजे. अशा पितरपाठामध्ये हे सर्व काही केले जातात. ज्यांच्या तिथी आपल्याला माहिती आहे त्यांच्या तिथीप्रमाणे श्राद्ध करावे. ज्यांची आपल्याला तिथी माहिती नाही त्यांचे, जसं की आजोबा, पणजोबा, तर जे शेवटचे दिवस असतात ना, जे अश्विन महिन्यातली अमावस्या असते त्या दिवशी तुम्ही त्यांची शांती अशा प्रकारे पूजाविधी करू शकता. तर आता बघूया साधे नियम, सर्वांना करता येणारे, घाबरायचं काही कारण नसतं. तर कावळ्याला पोळी खाऊ घाला. या पितरपाठाच्या दिवसांमध्ये आपल्याला रोज सकाळी एक छोटीशी पोळी टाकून कावळ्यांना खाऊ घालायची आहे. तर तुम्ही ते टेरेसवर टाकू शकता किंवा एखाद्या मोकळ्या जागेवर सुद्धा ते ठेवू शकता. तर आपल्याला असं वर्षभर करता आलं तर खूपच चांगलं आहे. जर येत नसेल तर आपल्याला या पितरपाठाच्या दिवसांमध्ये ते करायचं आहे. पितरपाठाच्या दिवसांमध्ये कांदा, लसूण खाणे पिणे वर्ज्य आहे. व्यसन करणे, मांस, मदिरा खाणे हे सर्व काही वर्ज्य असतात. परंतु सर्वजण हे नियम पाळू शकत नाही. तर अशा वेळेस आपण पितरांसाठी बिना कांदा लसूण केलेला स्वयंपाक बनवा आणि ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर असं आपल्याला दक्षिण दिशेला या वस्तू ठेवणे. रोज कावळ्याला छोटीशी पोळी टाका, ती ठेवा. मोकळ्या जागेवर ठेवू शकता. पितरांना रोज आपण आठवण करा, नमस्कार करा व आपले जे पित्र आहेत ते प्रसन्न हो, हे मनातच आपल्याला बोलायचं आहे. विष्णू भगवानांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे सद्गती हो, आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो, पितरांची मुक्ती हो, ते प्रसन्न राहो, हे मनातल्या मनात आपल्याला म्हणायचं आहे. तर याप्रमाणे सर्वजण रोज पितरांना नमस्कार करा व आठवण करा, क्षमा याचना करणे. तर हे पित्र आमच्याकडून कोणतीही चूकभूल झाली असेल तर ती माफ करा. जर आम्ही विसरलो असेल तर माफ करा. माफी मागणे खूपच महत्त्वाचे आहे. तर यावेळेस कोणतेही मांगल्य कामे करू नका, कोणतेही सामान आणू नका. नवरात्रीमध्ये आपल्याला जे काही लागणार आहे साहित्य ते आणू नका. पितरांसाठी काही दान करायचं असेल तर ती खरेदी मात्र तुम्ही करू शकता. रोजची पूजा करू शकता, तुळशीला पाणी अर्पण करू शकता, पिंपळाच्या झाडाला पाणी टाकू शकता. आपल्याला सूर्यनमस्कार करता येणार आहे. आपल्या वास्तूमध्ये मोठा होम, यज्ञ, हवन वगैरे करायचं नाही आणि जसं की वाढदिवससुद्धा मोठा आपल्याला करायचा नाही. आपल्याला हे नियम फॉलो करायचे आहे. परंतु रोजची पूजा करू शकता, कारण देवांची पूजा केल्यानेही पितरांना तृप्ती मिळत असते आणि ते त्यामध्येही आनंदी राहतात. दानासाठी नवीन वस्त्र द्यावे, स्वतःसाठी घेऊ नये. जर जमेल तर एका ब्राह्मणाला जेवण देऊ शकता. नाही करू शकत असाल तर ते आपण काही स्वयंपाकाचं साहित्य असतं ना, डाळ, तांदूळ, पीठ वगैरे आपण दक्षिणा ठेवून अशा प्रकारे एक दिवसाचं आपल्याला जेवण दान करायचं आहे. तर आपण अशा प्रकारे ब्राह्मणाला देऊ शकतो. तर्पण करणे महत्त्वाचे, पाणी अर्पण करणे. पाण्यामध्ये थोडीशी तीळ टाकून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून पाणी अर्पण करायचं आहे. आपल्याला दुपारी 12 ते 1 वाजता आपल्याला अशा प्रकारे पितरांना पाणी अर्पण करायचं आहे. रोज उंबरा पूजन करा. शेणाने सर्व किंवा हळदीचे आपल्याला लेपन करायचं आहे. त्या उंबऱ्यावर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये 2-4 काळ्या तिळीचे दाणे टाकायचे आणि ते पाणी शिंपडायचं आहे आपल्या उंबऱ्यावर, कारण काळी तीळ ही अत्यंत प्रिय आहे. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दक्षिण दिशेकडे एक दिवा लावायचा आहे, दीपदान करायचं आहे. तर आपल्याला पितरांची आठवण करून, हे पितृदेव तुमच्यासाठी हे दीपदान मी करत आहे किंवा करतो आहे तुमच्यासाठी. विष्णू भगवान यांची कृपेने आपले सर्व काही उन्नती हो, तुम्हाला मुक्ती मिळो किंवा तुम्हाला शांती लाभो, तुमची तृप्ती हो. तर अशा प्रकारे देवांना प्रार्थना करायची आहे आपल्याला आणि दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करायचा. दिवा मोहरीच्या तेलाचा लावू शकता, तिळीच्या तेलाचा लावू शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल
तुमच्या याच्यानुसार तुम्ही तो दिवा लावायचा आहे। तर भगवान विष्णू यांना नमस्कार करून आपल्याला पितरांच्या मुक्तीसाठी दीपदान करायचं आहे दक्षिण दिशेकडे। त्याचप्रमाणे पाण्यात तीळ टाकून आपल्याला हे सुद्धा पाणी त्यांना अर्पण करायचं आहे। हे पितृदेवता, माझी ही पूजा स्वीकार करून आम्हाला आशीर्वाद द्या। असे नियम पाळल्याने सदैव लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील। तर आपण याच्यापैकी हे 2-3 जे नियम आहे महत्त्वाचे ते नक्की पाळा आणि नक्की अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे, एक पोळी द्यायची आहे आणि पाण्याचं आपल्याला अशा प्रकारे तर्पण करायचं आहे। तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी प्रकारे वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत आणि फुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।